इमारतीमधील मद्य दुकानाला रहिवाशांचा विरोध। आधीच 2 बियर बार असल्याने रहिवाशी त्रस्त। नालासोपारा पूर्वेच्या वसंत नगरी येथील रश्मी प्राईड या इमारतीत मद्य दुकान सुरू होत असून रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला आहे। या इमारतीत आणि शेजारी आधीच एक बार आणि बियर बार आहे। नवीन मद्य दुकान सुरू झाल्यास रहिवाशांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे। नालासोपारा पूर्वेला वसंत नगरी हा परिसर आहे। येथे रश्मी प्राईड नावाची निवासी इमारत आहे। या इमारतीलगत गॅलेक्सी हे बार अँड रेस्टॉरंट आहे, तर रश्मी प्राईडमध्ये सीप अँड डाईन नावाचे हॉटेल आहे। त्यामुळे मद्यपींचा सतत येथे वावर असतो। हॉटेलची कर्णकर्कश संगीत, मद्यपींचा मध्यरात्रीपर्यंत चालणारा गोंधळ यामुळे रहिवाशी आता त्रस्त झाले आहेत। आता याच रश्मी प्राईड इमारतीच्या एका दुकानात मद्य दुकान सुरू केले जाणार आहे। याची माहिती मिळताच रहिवाशी संतप्त झाले आहेत। आधीच एक रेस्टॉरंट आणि बार आहे, त्यात मद्य दुकाने वाढल्याने मद्यपींचा गोंधळ वाढेल, असेही रहिवाशी मीना चव्हाण यांनी सांगितले। विविध प्रकारचे लोक या बार अँड रेस्टॉरंटमध्ये येत असतात, त्यांची वाहने तेथे उभी असतात, त्यामुळे रहिवाशांना असुरक्षित वाटत आहे। महिला आणि मुलांना येणे जाणे देखील त्रासदायक ठरू लागले आहे, असे सुधा शुक्ला या महिलेने सांगितले। रश्मी प्राईड ही इमारतीची नोंदणी 2013 मध्ये झाली। दुकान मालकाने पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून 2019 मध्ये मद्य दुकानाचा परवाना मिळवला होता। परिसरात शाळा आणि मंदिर आहे, त्यामुळे या मद्य दुकानाला परवानगी देऊ नये, असे रहिवाशी श्रीधर राव यांनी सांगितले। पालघर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकदरबाराचे आयोजन केले होते। इमारतीच्या महिला त्यांना भेटायला गेल्या आणि आपली कैफियत सांगितली। सरनाईक यांनी तत्काळ उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात तपासणी करून मद्य दुकान सुरू करू नये असे निर्देश दिले आहेत। येथील रहिवाशांनी स्थानिक पोलीस ठाण्याला निवेदन दिले। रहिवाशांच्या मद्य दुकानाला विरोध आहे, त्यामुळे परवानगी देऊ नये असे आम्ही उत्पादन शुल्क विभागाला कळवू, असे आजोळे पोलिसांनी सांगितले। मोकळ्या जागेत मद्यपींच्या अड्ड्याच्या परिसरात 41 अनधिकृत इमारती होत्या। नुकत्याच पालिकेने सर्व इमारती जमीनदोस्त केल्या आहेत। आता तो परिसर मोकळा झाला आहे आणि तो निर्जनही झाला आहे, त्यामुळे तेथे रात्रीच्या वेळी नशेबाज आणि मद्यपी लोकांची वर्दळ वाढली आहे। गाड्या घेऊन तरुणांचे टोळके तेथे मद्यपान करण्यासाठी येत असतात। गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे। ही बाब रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। तर असं आहे, ते त्रस्त झालेले असतात म्हणून आपण गांभीर्याने याची दखल घ्यायला हवी। वसई विभागाच्या आता आमच्या ठाणेकडून आलेले डेंजरस कमिशनर, ऍडिशनल कमिशनर हिरवडे सर ऍडिशनल ना, तर ते कारवाई ताबडतोब करणार। अनधिकृत म्हणून म्हणजे तुम्ही लिगल काही कारवाई करा असं म्हणणं नाही, ती इलिगल म्हणून कारवाई करणार। आणि तुम्ही पोलीस डिपार्टमेंट म्हणून पांडे साहेबांशी मी पाहिजे तर बोलतो, ताबडतोब तुम्ही उद्याच्या उद्या ऍक्शन घ्या, उद्याच्या उद्या। आणि मला तुम्ही उद्या कळवायचं की ऍक्शन घेतली। वस्तुस्थिती जाणून घ्या। लोक दरबारामध्ये मंत्र्यांनी तुम्हाला जबाबदारी दिली म्हणून फक्त कारवाई करू नका। खरं काय आणि खोटं काय ते तपासून, जर ती चुकी असेल आणि ताबडतोब एका तासात कारवाई करू। प्लीज हम लोगों को हेल्प कीजिए, हमारी सहायता कीजिए और हमारे मिलने का टाइम दीजिए ताकि हम आपके मिल सकें और अपनी समस्या बता सकें। आपको कर रहे हैं, कलेक्टर साहब को इन्फॉर्म कीजिए और हमारा काम जो हो रहा है रुकवाइए। हमें टाइम दीजिए कि हम आपसे कब मिल सकते हैं प्लीज, और मिलना बहुत जरूरी है।